निम्नबेडी प्रकल्पातील नागरिकांचं पुनर्वसन दुसऱ्या जागी केलं आहे, मात्र सोयी नसल्याने नागरिकांनी स्थलांतरच केलं नाहीत। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संगीता मोहपात्रा यांनी आज दिनांक 24 रोजी पेडी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन्ही गावाची पाहणी केली। या दरम्यान त्यांनी सुविधेचा अभाव जाणून आला। नागरिकांनी आपल्या तक्रारीही यावेळी मांडल्यात। निम्नबेडी प्रकल्पातील नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी महिन्यातच स्थलांतराचा अल्टिमेट दिला आहे व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले, मात्र नागरिक पुनर्वसनास स्थलांतरित झाले नाहीत। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संगीता मोहपात्रा यांनी 24 डिसेंबर रोजी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन गावातील पाहणी केली। या दरम्यान त्यांना सुविधेचा अभाव जाणून आला व नंतर त्यांनी गावातील सरपंच गौतम खंडारे यांच्यासोबत नागरिक सुविधाबद्दल चर्चा केली। आधी माननीय कलेक्टर महोदय यांच्या दालनामध्ये आमदार साहेबांच्या समवेत एक मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये त्यांचे निर्देश होते की पुनर्वसित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, प्रशासनाचा त्यावर भर होता। त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद सीओ मॅडम ह्या पुनर्वसन ठिकाणी पाहणी करण्यास आले। त्यांनी इथे झालेल्या नागरी सुविधा, प्रशासकीय बिल्डिंगा, शिकस्त झालेले काचे, फुटलेले काचे व पुनर्वसित ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य या सगळ्या सुविधांची पाहणी केली आणि संबंधित आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी तसे निर्देश दिले की तुमच्याकडे जो 20% निधी उपलब्ध आहे त्या व्याजावर तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि लोकांना नागरी सुविधा पुरवा। त्याचबरोबर गोड पाण्याचा इथला प्रश्न होता महत्त्वाचा, तो प्रश्नसुद्धा येत्या काही दिवसातच निकाली निघणार आहे। इलेक्ट्रिक बोर्डच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी बोलवून तिथले इलेक्ट्रिक पोल व्यवस्थित करून घेणे, लोकांना लाईन व्यवस्थित देणे हे निर्देश देण्यात आले। अति महत्त्वाचा विषय म्हणजे पुनर्वसन ठिकाणी होत असलेले अतिक्रमणं। इतर गावातून आलेले लोक या पुनर्वसन ठिकाणी अतिक्रमण करत होते। त्यांनी पाहणी केली। पाहणी करून संबंधित लोकांना त्यांनी निर्देश दिले की या ठिकाणी अतिक्रमण करायचे नाही। या अळणगावच्या लोकांसाठी जागा उपलब्ध करून दिली गेली आहे, तुम्ही इथे अतिक्रमण करू नये आणि ग्रामपंचायतसुद्धा त्यांनी तसे लक्ष ठेवायला सांगितले आहे, तसे ठराव घ्यायला सांगितले आणि आम्ही त्या अनुषंगाने कालच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा ठरावपत्र दिलेलं आहे, जिल्हा पुलिस अधिकारी यांनासुद्धा दिलेलं आहे आणि कार्यकारी अभियंता यांनासुद्धा आम्ही पत्राद्वारे या सर्वांना अवगत केलेले आहे। आणि तात्काळ झालेल्या पुनर्वसनात अतिक्रमण निवेदन। अळणगाव पुनर्वसन येथील नागरिकांनी अमरावती पंचायत समिती येथील घरकुल विभागातील महिला डाटा एंट्री ऑपरेटर घरकुलमधील टप्प्याटप्प्यात जे लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत त्याकरिता डाटा एंट्री ऑपरेटर पैसे देत नाही अशी तक्रार सीईओकडे केली आहे। कापसे आणि घुरडे हे 5-5 हजार रुपये घेऊन लोकांचे घरकुलं काढतात। मग प्रकल्पग्रस्ताला वाटते का बाबा आता शॉर्टकटमध्ये येतात 5 आणि 10 देऊन देतात। आणि माझ्याकडे आहे मॅडम अशी लोक की ज्यांनी समजा 3000 रुपये देऊ इच्छित केलेले आहेत, त्यांना कसं आहे ते 3000 रुपये घेऊन टप्पा टाकून देतो असे पण लोक आहेत। तुम्ही लोकांनी नाव सांगा पीएम आवास योजनेमध्ये यांचं पीएम आवास योजनेमध्ये आहे, मोदी आवास योजनेमध्ये। अरे बाबा 10,000 दे म्हणते, निकषकडे धाब्यावर बसवतो म्हणते। कोण म्हणाला? कापसे, पूजा कापसे, पूजा ते डेटा एंट्री ऑपरेटर आहे तेच कसं होतं मॅडम, तिथं जो बाबू जे असला तर आमच्या सर्वसाधारण त्याला साहेबच समजतो। हो ते तर आहे। आणि आजची कंडिशन मॅडम अशी आहे की या गावात घरं झाले, ऑलरेडी त्या लोकांचे घरं झालेले होते आणि त्यांना लाभ असून सुद्धा लाभ मिळाला त्या लोकांना। आमचं घर तयार झालं आणि या व्यक्तीला म्हणते साहेब हेच म्हणत आहे आता की बा पहिल्यांदा लुकआउट आहेत की माझे जेवढे नागरिक आहेत जे जुनी गावात आहे आणि त्यांचे पुनर्वसन इकडे होणार आहे त्यांच्यासाठी जेवढे नागरी सुविधा जनसुविधा आहेत ते बरोबर आहेत की नाही आणि त्यांच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदमधून काय काय करावंच लागते ते आपण आज सरपंच साहेबांच्या सोबत आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सोबत चर्चा झाली आमची सविस्तर। आपण त्यासाठी जे जे उपाययोजना करायचे, जे पाणीचे असो, क्लिअरन्सचे असो, MSCBचे असो, शाळा बांधकाम किंवा PHC असो, ग्रामपंचायत भवन असो, जे आपल्या नागरी सुविधा आहेत त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केलेले आहेत। आपण ते सगळे व्यवस्थित करून देणार आहोत। सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना सगळ्यांच्यामध्ये आता तेच फोर्स आहेत की आपल्याला पुनर्वसन लवकर करायचे, पण असं नाही की फक्त लोकांना आणून आपल्याला इकडे टाकायचेच आहेत। त्यांना बऱ्यापैकी जे सोयीसुविधा आहेत ते सगळे आपण देऊया। मे बी असं नाही होऊ शकते की 2 महिन्याला लगेच मी तुम्हाला सगळे सोयीसुविधा जे 10 वर्षापासून झाले नाही ते करता येणार नाही, पण आपण ते हळूहळू सगळ्यांना ते द्यावंच लागणार। माझं
गावं आहे ते माझ्या गावाला असं फक्त पुनर्वसन करून चालणार नाही. त्यांच्या जेवढे सुविधा आहेत ते मला द्यावंच लागतील. जिल्हा परिषदच्या सीओ म्हणून ते आपण करूया नियोजन. कधीपर्यंत नेमक्या पूर्ण सुविधा देता येईल? सध्या तर आपण पूर्ण सुविधा 2 महिन्यामध्ये जे आपला बेसिक ॲम्युनिटीज आहे ते सगळे आपण करून देऊया. जेवढे आपलं बिल्डिंग्स आहेत त्याच्या डागडुजी करून बिल्डिंग शिफ्टिंग करायसाठी, मुलांच्या शिफ्टिंगसाठी, क्लिनिंगसाठी, MSCB, पाणी पुरवठा, हे सगळे आपण बेसिक ॲम्युनिटीज 2 महिन्यामध्ये पुनर्वसन पूर्ण लोक इकडे आले की आपण हे सगळे रेडी आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतरच लोकांचं स्थलांतर होईल. स्थलांतरण आत्ताच आपण सुरू केलेले आहे. अर्धा लोक आलेलेच आहेत. जेव्हापर्यंत लोक येत नाही, कामाला वेग मिळत नाही, फोर्स मिळत नाही, नाही, तर ते कुठेतरी जनतेत रोष आहे की इथे नागरी सुविधा नाही आहे, तोपर्यंत आम्ही स्थलांतर करणार नाही. याबद्दल काय म्हणाल आपण? जनतेच्या रोजसाठीच आपण आता पूर्ण प्रशासन इथे पोहोचलेलं आहेत ना. तर आता आपल्याला जरी इकडे यांना पुनर्वसन करायचे, त्यांना सोयीसुविधा द्यावंच लागणार. आणि ते नाही केले की ऑब्व्हियसली जनतेचे रोष असणारच. पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच हे कामं पुढे करायचे. आपल्याला माहिती आहे की पुनर्वसन होणारच आहे. पण फक्त रोष केले की, राग केले की त्याच्यानंतर काही निकाल लागत नाही ना. तर त्याच्यासाठी सगळ्यांना एकमत होऊन जेवढे कामं आमची गावं आहेत याला आपण सगळ्यांनी हातभार लावून कसं कामं करून घ्यायचे त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न. नद्यांवरती प्रकल्प उभे राहिले त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिगृहीत केली. मात्र जेथे पुनर्वसन झालं तिथे सोयीचा अभाव असल्याने नागरिकांनी स्थलांतरच केले नाहीत. या प्रकरणी नागरिकांची गळचेपी होतय. शासन नोटीस बजावतंय तर इकडे सोयीच नाहीत. या तेथील नागरिकांनी सीओ संगीता मोहपात्रा यांच्याकडे तक्रारी केल्यात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.